बहुत बड़ी बात होती थी वैसे कीपर। मगर चलेंगे हम मैच की तरफ। एक तरफ एक बड़ा मुकाबला आपके सामने आ रहा है आणि लाइव पे तमाम दर्शक हमें जुड़े देख रहे हो, तमाम दर्शकों का भी हार्दिक हार्दिक स्वागत है। झहीर भाई ही लढत अशी आहे ना की जो चंदन सरचा आपला ग्रुप आहे चंदन सर विभाग, त्या चंदन सर विभागामध्ये खेळणारे दोन संघ आहेत। एक संघ आहे आई भवानी मारंबल, आई भवानीचा संघ आपण पाहिला मारंबल पाड्याचा, आणि दुसरा संघ पाहता शिरगावचा संघ जो नेहमी एकमेकांच्या जोडीला खेळलेले आहेत। एकमेकांचे डावपेच माहीत असतील असे दोन संघ आहेत, पण दोन बॅटर सध्या मैदानामध्ये दाखल झाल्यात। एका बाजूला आपण पाहिलं तर प्रथम, दुसऱ्या बाजूला विशाल, प्रथमेश कुडू प्रथम या नावाने मात्र ज्यांना आपण पाहताय ते सध्या खेळाडू आहेत, आणि दुसऱ्या बाजूने आपण मैदानावरती पाहिलं तर दुसऱ्या बाजूने विशाल पाटील बिट्टी या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। सही का धनंजय, जतीन जैसा बल्लेबाज मैदान के अंदर है और एक लाजवाब मुकाबला देखने को मिलेगा दर्शकों को। चलिए डिबन लाइव में तमाम दर्शक हमें जुड़े देख रहे सुन रहे हो, तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है। जिन्होंने अभी तक सब्सक्राइब नहीं किया और लाइक नहीं किया होगा तो तमाम जल्द से जल्द डिबन लाइव को लाइक करें। और दोस्तों आने वाली तमाम टूर्नामेंट इस मैदान पर आपको डिबन लाइव पर देखने को मिल जाएगी। एक लाजवाब मुकाबले की शुरुआत दोनों टीम को देंगे बधाई। पहली गेंद थी ऑन साइड, खेलना चाहते थे बैट और गेंद का संबंध एक गेंद विकेट के पास मंदाती हुई डॉट बॉल से शुरुआत हुई है। और धनंजय पाटिल बात की जाए ना, आज सुबह से बात की जाए तो बल्लेबाजों ने सिक्सर से शुरुआत की है। कल के दिन हमने देखा था पहली गेंद पर विकेट से शुरुआत हुई थी, क्या कहना चाहेंगे आप? यस डेफिनेटली, आणि ते करणंही गरजेचं आहे। पण दुसऱ्या बाजूला महेश पाटील आहेत, बऱ्याच वेळा महेश पाटील यांनाही आपण पाहिलेलं एक चांगली कामगिरी करताना एक चांगले गोलंदाज म्हणून महेश पाटील यांना शिरगावच्या संघाच्या माध्यमातून पाहिलं आहे। तर दुसऱ्या बाजूला अर्नाळ्याच्या माध्यमातून बऱ्याच वेळी खेळताना प्रथमेश यांनाही आपण पाहिलेलं आहे। खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी घनश्याम भोईर आहेत, घनश्याम भोईर येतात बॉलवरती, आणि आपले समालोचक मित्रही आहेत झहीर भाई। घनश्याम भोईर यांना पाहिलं तर आपले समालोचक मित्र आहेत, ते सध्या फिल्डिंग करत असताना पाहायला मिळाले। बॉलला अडवलं गेलं, फिल्डिंग करेपर्यंत पहिल्या 2 बॉलचा खेळ संपलाय आणि पहिल्या 2 बॉलमध्ये एक धाव फलकावरती लगावली गेली आहे। सही का धनंजय, बेहतरीन का आवाज के मालिक लॉन्ग पर आपको देखने मिले। अगली गेंद विशाल के लिए बेहतरीन ड्राइव किया, ऑन साइड पर गेंद जा रही है स्क्वायर क्षेत्र में। जब तक इनको फील्ड किया जाएगा, फ्लिक करते हुए इस रन के साथ अपना खाता खोला, टीम को पहुंचाया 2 रन पर, खुद पहुंचे 1 रन पर। 3 गेंदों का खेल मैदान पर पूरा होता हुआ धनंजय, इस बात पर हम जायज लेंगे कि इस मैदान पर दोनों टीमें पैकेज की तरह है। दोनों टीमों को अपने खेल का पता है कि कौन से अंदाज में गेंदबाजी बल्लेबाजी करनी चाहिए, क्या कहना चाहेंगे आप? गोलंदाज मैदानावरती रेडी आहे महेश, पुण्यात आपल्याला पाहायला मिळतात ओव्हर द विकेट ओ स्विच इट, परफेक्ट स्ट्रोक खेळलाय जतीन पाटील। बंड्या पाठीमागच्या दिशेने धावतात, बॉल अडवण्याचा प्रयत्न, एकला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलाय। 2 धावा तर त्या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत, फेकी चांगली झाल्या आहेत। 2 धाब्यांवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल का, तर यस डेफिनेटली 2 धावा जय गावडे पाठीमागे पाहायला मिळाल्या, बॉलला कव्हर करतात तोपर्यंत 2 धावा येत आहेत, आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय। 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक पारितोषिक आहे मनोहर डॉन डोंगरपाडा यांच्या माध्यमातून, बॅक टू बॅक 2 षटकार जर कुठल्याही खेळाडूने खेळले तर मनोहर डॉन डोंगरपाडा यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। 4 बॉलचा खेळ संपला, 4 धावा धावफलकावरती लगावल्यात। महेश पाटील वर्सेस प्रथम, पुण्यात ड्राईव्ह केला, चेंडू मात्र समोरच्या दिशेने निघून येतोय। अक्षय सँडी चेंडूवरती पुढे सरसावतोय। जयदुर्गा रायपाडा या संघासाठी क्रिकेट खेळत असताना आपण बऱ्याच वेळी या खेळाडूला पाहिलेला आहे, तोच खेळाडू झहीरभाई पुढे आला। धावफलकावरती धावा, पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय आणि पहिल्या 5 बॉलवरती 5 धावा ह्या लगावल्या गेल्यात। चांगली कामगिरी आतापर्यंत महेश पाटील यांची देखील पाहायला मिळालेली आहे। बेहतरीन गेंदबाजी थी, अच्छा ड्राइव था लॉन्ग पर, जब तक गेंद को फील्ड कर रहे थे, और 1 रन आसानी से पूरा होता हुआ। 1 रन के साथ टीम की रन संख्या जाकर पहुंची हुई 5। पहला ओवर प्रगति पर चलता हुआ गेंदबाजी पर विशाल स्ट्राइक पर एक बड़ा मुकाबला है। देख रहे विशाल फील्डिंग का सेशन कैसी अंदाज में लगाई गई है। अगली गेंद विशाल खेलने तैयार, ऑफ स्टंप पर आकर ऑन साइड खेलना चाहते थे, बैट और गेंद का संबंध है, गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला, टीम की रन संख्या 5 बिना कोई नुकसान के। आइए सुनते एक ब्रेक और ब्रेक में लेते हैं हमारी मधुर संगीत। थैंक यू। एक षटकाचा खेळ संपलाय, 5 धावा धावफलकावरती लगावल्यात। दुसरं षटक या ठिकाणी सुरुवात होता आणि दुसऱ्या षटकासाठी इन्व्हाइट केलं गेलंय दीपेश लोखंडे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघासाठी एक गाव एक टीम मधून क्रिकेट खेळत असताना आपण या खेळाडूला पाहिलं आहे। मंडणगडचं क्रिकेट देखील आपण दीपेश लोखंडे यांना या मैदानावरती मंडणगड प्रीमियर लीग खेळताना या वर्षाची पाहिलीत,
आयकॉन म्हणून दीपेश लोखंडे आपण यांना त्या संघामध्ये पाहिलं होतं. परंतु दुसऱ्या बाजूला प्रथमेश आहेत. प्रथमेश कडू आयश रमता प्रथम यांच्याकडे, दुसऱ्या बाजूने विशाल आहेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील नावाची चर्चा सातत्याने राहिलेली आहे या दोन खेळाडूंची. आणि दुसऱ्या बाजूने दीपेश लोखंडे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 ओव्हर 5 रन. सध्या आपण एका स्क्रीनवरती 2 फ्रेम पाहिल्या. त्या 2 फ्रेम मध्ये एका बाजूला बॅटर पाहायला मिळाले, दुसऱ्या बाजूला बॉलर जे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो डीबीएन लाईव्हच्या वतीनं. पहिला बॉल दीपेशांचा पहिला बॉल, थोडासा हाफ ट्रॅकर बॉल, लेन थोडीशी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न, खेचण्याचा प्रयत्न केला. बॅटर मात्र त्या ठिकाणी थोडंसं चुकी करताना पाहायला मिळाले आणि पहिल्या बॉलवरती सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 6. झेरबाई सही का शॉट गेंद थी, ऑफ स्टंप पर आकर खेलना चाहते थे प्रथमेश, मगर बल्ले और गेंद का संबंध नहीं कर पाए. विशाल स्ट्राइक पर है. अभी भी आपके पास 11 गेंदों का खेल आना बाकी है. 6 रन स्कोर बोर्ड पर लगे, कोई विकेट नहीं आपने गंवाया, जामुन की बात है. मगर इस मैदान पर बल्लेबाजी का जलवा भी करना होगा क्योंकि इस मुकाबले में बने रहना होगा. तो डे नाइट फॉर्मेट का ये मुकाबले है. विशाल स्ट्राइक पर, नॉक स्ट्राइक पर बेहतरीन बल्लेबाज है. प्रथम देखना होगा कौन से अंदाज में अगली गेंद. शॉर्ट गेंद थी, बैट का एज लग के गेंद फाइनल क्षेत्र में ट्रैवल होती हुई आउटफील्ड फास्ट गेंद निकल जाएगी क्या या रोका जाएगा. एक बेहतरीन फील्डिंग, देखिए क्या लाजवाब फील्डिंग, फाइन लेग से किया. 2 रन रोके अपने टीम के लिए. विशाल के खाते में 2 रन आते हुए इस 2 रन के साथ स्कूल में रंग संख्या में बढ़ोतरी होती हुई रंग संख्या जाकर पहुंचती हुई 8 रनों पर. धनंजय पाटील क्या कहना चाहेंगे. दर्पण आहे, दर्पण बघत होते त्या ठिकाणी दर्पणना बॉल अडवलाय आणि बॉल अडवत असताना समोरच्या संघावरती थोडंसं दडपण टाकण्याचा प्रयत्न दर्पण आणि टीम शिरगाव स्पोर्ट शिरगावचा संघ करताना पाहायला मिळत आहेत. धावा फलकावरती 8 विदाउट लॉस. 1.2 चेंडू देखील संपलाय. पुढचा बॉल तुमच्या बाहेरचा बॉल थोडासा हाताळण्याचा प्रयत्न, परंतु जास्त व्हॅरिएशन होतोय. बॉल मात्र पडल्यानंतर बाहेर निघतोय. ऑफ स्टंपच्या जास्तीत जास्त बॉल इम्पॅक्ट पाहायला मिळाला. पंच मात्र वळत असताना व्हाईट बॉलचा सिग्नल प्रतिक्रिया कळवत आहेत. धावा फलकावरती लगावलं गेल्यात 9 धावा. 8वा मॅच सुरू आहेत. एकूण 20 संघ आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. डे नाईटचा जसं झैरबाई यांनी नुकताच उल्लेख केला तसं दिवस आणि रात्रीचं क्रिकेट थोडंसं वेगळं या मैदानावरती आपण काळ पाहिलेला आहे. हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती तुटून पडले. आक्रमण हल्ला बॉल इथे मैदानावरती केला विशाल पाटील बिट्टी यांनी आणि बॉलला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार. ये देखिए शॉट गेंद थी, लेग स्टंप पर गेंद थी, बल्लेबाज सफल हुए और गेंद को खेल दिया डीप फाइन लेग स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए. विशाल के बल्ले से एक लाजवाब मैक्सिमम 6 रन आया. अगली गेंद विशाल खेलने तैयार. आउट स्टंप पर आए थे, ऑन साइड खेलना चाहता, बेकार टो लगा, विकेट कीपर आ रहे, गेंदबाज खुद कैच के नीचे जाएंगे. एक लाजवाब कैच, कटन बॉल का विकेट गिरता हुआ पहला विशाल मैदान के बाहर. कमान डीजे पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले पहा पुन्हा एकदा. ओव्हर द विकेटने हाताळण्याचा प्रयत्न. बॉल आपण पाहिलं तर अगदी बॅटच्या खालच्या टोला लागतोय, तिथून मात्र उंच गेला, जास्त लांब नाही जाऊ शकला, परंतु तिथे दीपेश लोखंडे पोहोचले. जय गावडे होते दीपेश लोखंडे मध्ये, कॉलिंग चांगली होती आणि एक चांगला कॅच त्या ठिकाणी मात्र दीपेश लोखंडे यांनी कॅरी केला. फलंदाज विशाल पाटील यांची एक मोठी विकेट आहे. ती मोठी विकेट मात्र आई भवानी मारंबलपाडा संघानं इथे मात्र गमावलेली आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. अभि मैदानावरती आले आहेत. टीम नॅमा बॉईज मोरेगाव या संघासाठी झैरबाई आपण ज्या खेळाडूला खेळताना पाहिलेला आहेत आणि अभिचा देखील मधल्या कालावधीमध्ये बोलबाला राहिला आहे. म्हणजे ओपन क्रिकेटचा थरार पाहिलं तर 2022चं साल 2023च्या सालामध्ये ज्यावेळी खऱ्या अर्थानं आपण नॅमा बॉईज मोरेगावचा संघ पाहिलात, तर मोरेगावच्या संघामध्ये आपण पाहिलं तर एक धुमाकूळ घालणारा खेळाडू म्हणून अभि यांच्या नावाची चर्चा आपण पाहिली होती. तो अभि सध्या मैदानावरती आलाय आणि या हंगामामध्ये इन्फॉर्म असल्या कारणामुळे आई भवानी मारंबलपाडा संघाने त्याला मात्र आज इन्व्हाइट केलेला आहे. दुसऱ्या बाजूला शिरगावचा संघ आहे. शिरगावच्या संघाच्या माध्यमातून सध्या दीपेश लोखंडे एक षटकार खाल्ल्यानंतर चांगली कामगिरी मैदानावरती करण्याचा प्रयत्न दीपेश लोखंडे करतायत. अनेक प्रेक्षक वर्ग सध्या युट्यूबला पाहतात, तर सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न हवेमध्ये गेलाय. दर्पण बघत चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय, दूर चेंडू राहिलाय त्याच्यापासून. जोपर्यंत बॉलला बॅकअप केलं जाईल तोपर्यंत त्या ठिकाणी मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमेश परेड यांना आपण पाहतात आई ग्रुप परेड पाडा
जो आपण संघ पाहिलाय तर खास करून त्या आई ग्रुप परेडपाडा संघाच्या माध्यमातून ज्या खेळाडूला आपण खेळताना पाहिलाय तो उमेश परेड होते आणि उमेश परेडनं या बॉलला अडवलं गेलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती वाढले 17 लॉस ऑफ 1 विकेट. झेरबाय सही कहा धनंजय, ये टूर्नामेंट ही खुला ओपन टीम के लिए, हर खिलाड़ी इस मैदान पर खेल सकता है, तो हर टीम एक साइड बनाकर इस मैदान पर उतरेगी, ये अपेक्षा लेकर टीम तमाम खिलाड़ी को लेकर खेलती हुई नजर आ रही है. शिरगांव एक लाजवाब टीम है, लाजवाब मुकाबले आपको देखने को मिल रहा है. अगली गेंद बल्लेबाज खेलने के तैयार और फिर गेंदी बैट का किनारा लगा है, नहीं अंपायर कहलाएंगे, मगर ऑप्शन के बाहर गेंदी वाइट का इशारा अंपायर द्वारा आता हुआ और एक्स्ट्रा रन के साथ एक रन आपके लिए कीमती है. धनंजय, एक रन की कीमत कितनी बड़ी है, आपने कल के दिन देखा है कि क्या वो मुकाबले हुए थे और कल के दिन वो एक गेंद पर, आखिरी गेंद पर भी वो रन बना था. यस, डेफिनेटली व्हाइट बॉलचा इशारा आणि आमचे मित्र विनायक पाटील या मॅचचा आनंद घेतात. विनायकजी आपले स्वागत आहे. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 18-18 एक विकेट सध्या मात्र गमवावी लागली होती आई भवानी संघाला. आणि अभि समोर पुन्हा दीपेश लोखंडे. पुढचा बॉल, हा ट्रॅकर बॉल, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे, उतुंग षटकार आलाय. अभि यांच्या बॅटमधून हा कडक स्ट्रोक पाहायला मिळाला आणि 2 षटकांच्या खेळ अखेरीस धावा धावफलकावरती लगावल्या. 24 धावा एक गडी बाद. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती बाकी असणार आहेत. काय घडेल पुन्हा ऍक्शन रिप्ले पहा. हा ट्रॅकर बॉल रेंज मध्ये आला आणि रेंज मधल्या आलेल्या बॉलला सरळ तिथून जैरबाय पाठवून दिलं 6 धाब्यांसाठी. चांगली बॅटिंग अभिच्या माध्यमातून. 2 षटक 12च्या सरासरीनं 24 धावा केल्या गेल्यात. सही कहा धनंजय पाटिल, एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा होता हुआ नजर आया. अभी ने शॉर्ट गेंदी फरका था उसको और गेंद को डीप स्क्वायर बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया. 6 रनों के साथ स्कोर पहुंचा 24-24. 12 की सरासरी, एक विकेट गंवाया है, मगर आने वाली ये 6 गेंदें दोनों टीमों के लिए विशेष होगी. एक लाजवाब मुकाबला आप देख रहे हैं इस मैदान पर. चलिए नेक्स्ट मैच का टीम के हमारे तक रिपोर्ट आने दीजिए, इसके बाद किसका मुकाबला खेला जाएगा. हमारी तमाम कमेटी मेंबरान नीचे है, बहुत ही मेहनत के साथ इस टूर्नामेंट को सफल करते हुए नजर आ रही है. हर साल की तरह इस साल भी 25वां साल आप देख रहे हैं तमाम दर्शकों का. और धनंजय, आप बात कीजिए तो दोपहर का क्षेत्र है, हर टीम इस मैदान पर आ रही है, उसके साथ हमारी तमाम जनता भी इस मुकाबले का आनंद लेने के लिए आ रही है. क्या कहना चाहेंगे. यस, त्याही गोष्टी आहेत. प्रेक्षकांचे आपण धन्यवाद देऊया, कारण की प्रेक्षक म्हणून मी म्हटलं ना, काही जण जे रात्री जॉबवरती असतात ते सकाळच्या दिशेने या मैदानावरती मॅच बघण्यासाठी येत आहेत. काही जण दिवसा जे जॉबला आहेत ते रात्री येतात. पण क्रिकेटचा मोह आवरत नाही प्रत्येकाचा. प्रत्येकाला वाटतं की त्या नारंगीच्या मैदानावरती जावं, नारंगीची स्पर्धा एन्जॉय करावी. आता 7 दिवस आहेत, पण येणारी स्पर्धा NCC कप हाही आपल्या भेटीला येतोय. तोही एक मोठा चषक असणार आहे. चर्चा ताई गोष्टीची होईल. सध्या दर्पण देवनाथ भगत गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल दर्पण यांचा त्या ठिकाणी खेळलाय. घनश्याम भोईर चेंडूवरती येतात. 1 बाउन्स ते कलेक्ट करतील बॉलला. फेकी करेपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट होतील आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. झहीरबाई, या श्रेणी अशा प्रकारच्या धावा येणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही पहिल्या 2 षटकामध्ये 24 केल्यात. फ्लाइंग स्टार्ट तुम्ही केलेले आहेत. मग फ्लाइंग स्टार्ट नंतर तुमची संघाची धावसंख्या तुम्हाला त्याच सरासरीने मेंटेन करायची असेल तर धावा घ्यायच्या आहेत आणि त्याच धावा सध्या घेतल्या जात आहेत. सही कहा धनंजय, इस मैदान पर 26 रन बने. पहली गेंद पर 2 रन. अगली गेंद खेल तैयार. अच्छी गेंद थी, लेग स्टंप बाखों से निकलती हुई और गेंद सीधे वाइड का इशारा पार करते हुए एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ी, रन संख्या 27. और धनंजय, आपने सही कहा, पहले आपने बेहतरीन स्टार्ट की तो आने वाली 6 गेंदों में आपके पास विचारमंद रहना चाहिए. 10 से 12 रन, एक फाइटिंग स्कोर मैदान पर खड़ा करना होगा. क्या कहना चाहेंगे धनंजय पाटिल. आणि सध्या त्या डिबेनचा पोल देखील सुरू झालेला आहे. ही मॅच जिंकणार कोण, तिथेही पोलिंग सुरू आहे. युट्यूबला पाहिलं तर पोलिंग सुरू आहे, तिथे तुम्ही वोट करू शकता. शिरगाव की मारंबलपाडा. दर्पणचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग नाही झालं. 1 धाव. महेश पाटील थोडंसं चुकी झाली होती, परंतु पुन्हा एकदा प्रयत्न करतायत, फेकी करतात, तोपर्यंत 1 धाव मिळेल. धावफलकावरती धावा 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 28. शिरगाव विचार करतोय, बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडेही चांगली आहे, शिरगावकडेही बॅटिंग लाईनअप आहेत. मग 35च्या थोडंसं आतमध्ये 33-32-33च्या तिथपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. मारंबलपाडा विचार करतोय 35च्या पुढे, 35च्या पुढे एक चांगली धावसंख्या उभारली तर समोरच्यावरती दबाव निर्माण होऊ शकतोय. हा प्रयत्न सुरू आहे. ओ फुलटस वरती फुल टोल वसूल आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पार. अभि यांच्या बॅट मधून षटकारांची आतिषबाजी. 6.
देख सकते हैं बहुत ही फुल टॉस गेंद थी, बहुत खराब गेंद, बल्लेबाज को रूम मिला और गेंद को खेल दिया सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। एक लाजवाब सिक्सर आता हुआ, इसको जाकर बहुत हुआ 34-34। और धनंजय आपने बात किया था कि 33 के अंदर रोका जाए, मगर 34 रन बने और 3 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी है। ये बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर दोनों बल्लेबाज दिखाते हुए, क्या कहना चाहेंगे? यस, एब्सोल्युटली राईट। 34 धावा फलकावरती प्रथमेश आणि अभिमध्ये एक चांगली भागीदारी। त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण विशाल पाटील यांची फ्लाइंग स्ट्रॅट। तुमची एखाद्या वेळी एखादा खेळाडू चांगला खेळतोय, मग त्या मधल्या कालावधीमध्ये तो कसा खेळाडू खेळेल हे खूप गरजेचं असतं। पुणे दाबीच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, एक धाव त्या ठिकाणी। ओ मिसफील्ड, हा दबाव दडपण प्रेशर तुमच्यावरती वाढणार आणि बॉल मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे। अतिघाई संकटात नाही, पण अतिघाई कधी कधी खड्ड्यात देखील घेऊन जाईल। 4 धावा, धाव संख्या 38। हा बॉल अडवणं गरजेचं होतं, पण काही झैरबाई म्हणतात ना की प्रेशर असलं ना, मग प्रेशरमध्ये ह्या गोष्टी तुमच्याकडून ऑटोमॅटिकली होऊन जातात आणि ते मैदानावरती घडलंय। सही कहा धनंजय, 38 रन स्कोरबोर्ड पर लगे, आखिरी 2 गेंदें आना बाकी है। क्या दर्पण बल्लेबाजी का जलवा भी करे, मगर इस मैदान पर खिलाड़ी और एक तरफ दर्पण की गेंदबाजी थोड़ी सी महंगी साबित होती हुई नजर आ रही है। और वहां पर शाम वही से वहां पर थोड़ी सी गलती करते हुए नजर आ रहे मिड विकेट के क्षेत्र में, और गेंद बाउंड्री लाइन के बाहर गई है। आने वाली 2 गेंदें दोनों टीमों के लिए विशेष होगी, एक लाजवाब मुकाबला है। स्ट्रेट ड्राइव खेल दिया लॉन्ग ऑफ पर, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे। बेहतरीन रन विकेट, रनआउट का मौका बनेगा, मगर थ्रो उतना खास नहीं है। बेहतरीन रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा, और इसको जाकर पहुंचा हुआ 40-40। अब 40 रन बनते हुए आखिरी गेंद मैदान पर आना बाकी है। अभी का बल्ला इस मैदान पर बोल रहा है माशाअल्लाह, क्लास जवाब सिक्सर की बरसात। आखिरी गेंद क्या होगी धनंजय पाटील, क्या कहना चाहेंगे? आणि हा पहा मारंबलपणाचा प्रेक्षक वर्ग सध्या खुश आहे, टाळ्यांचा गदर करतोय। भाई आहे भाई, तिथून सर्व प्रेक्षक वर्ग आहेत आज खुश आहेत, चेअरअप करतायत। त्यांना माहित आहे की चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालेलो आहोत। 40 धावा, 1 विकेट, शेवटचा बॉल आहेत, पण हा मॅचचा पहिला पडाव आहे। म्हणून म्हटलं नाही की ग्रामीणच्या संघात, त्या ग्रामीणच्या संघामधला मॅच बघण्यासाठी आणखी मजा येणार, रंगत होणार तिथून त्या दोन्ही संघामध्ये। शेवटचा बॉल, अभिनव शेवटचा बॉल फिरकावलाय, गॅप मध्ये चाललाय बॉल। घनश्याम भोईर आता पुढे येतो, 1 धाव मिळवली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव त्या ठिकाणी इझी कंप्लीट केली जाईल। धाव फलकावरती धावा लगावल्यात, पहिल्या इनिंगला लागलाय ब्रेक, पहिल्या इनिंग मध्ये खेळल्या धावसंख्या धाव फलकावरती 42, 42 धावा धाव फलकावरती लगावल्यात। महेश पाटील यांचं पहिलं षटक थोडंसं निर्णायक ठरलं, त्यामध्ये कमी धावा आल्या, पण दीपेश लोखंडे आणि दर्पण यांच्या षटकामध्ये आलेल्या धावा ह्या मात्र निर्णायक ठरू शकतात की दुसऱ्या इनिंग मध्ये तिथून मात्र चांगली बॅटिंग होईल याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत। 3 षटक, 42, 42 धावा, 1 गडी बाद। या दुसऱ्या इनिंग मध्ये काय होईल याची चर्चा करणार आहोत, परंतु सध्या फर्स्ट इनिंगची समरी जर पाहिली ना, प्रथमेशनं 7 बॉल मध्ये 8 धावा बनवल्या, विशाल यांच्या बॅटमधून 5 बॉल मध्ये 9 धावा, अभि यांच्या बॅटमधून 6 बॉल मध्ये 22 धावा, एक्स्ट्रा 3 आणि टोटल 42 रन, 1 विकेट आपण पाहिलं त्या ठिकाणी। गोलंदाजी पहा, प्रथमेशचं 1 षटक, महेशचं 1 षटक, तिथे विकेट नाही आली, 5 धावा फक्त महेश पाटील यांनी दिल्या होत्या, तेही विशेष आपल्याला पाहायला मिळालं। सही कहा धनंजय पाटिल, एक लाजवाब शुरुआत की है बल्लेबाजों ने, मनपाड़ा 11 टीम ने, और देखना होगा कि आप जवाब शिरगांव इस पर शिरगांव दे पाएगी और देना भी होगा। चलिए नेक्स्ट मैच का दोनों कप्तान हमारे तक आने दीजिए, लीज इसका मुकाबला खेला जाएगा। हमारी कमेटी मेंबरान जिन्होंने दिन रात करके इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए मेहनत ली है, और दोस्तों वाकई में सफल के राह पर चलता हुआ ये टूर्नामेंट। और आप देख रहे हैं नारंगी गांव सम्मेलन नारंगी की जानी से किशन बाबूराव सर जी और बाबूराव पाटिल सर जी, इनके नामों पर ये टूर्नामेंट का आगाज है, 25वां साल है, और पाटिल परिवार इस मैदान पर हर साल की तरह इस टूर्नामेंट को सजा रहा है। नारंगी गांव सम्मेलन नारंगी की जानी से एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है। मैं चाहूंगा हमारे शांताराम सर जी भी आइए माइक्रोफोन पर, आपकी आवाज के हम सुनना चाहते हैं आवाज को। चलिए बैटर और फील्डिंग के लिए आइए। बाली सर आपसे विनती है कि मैदान का ताबा ले फील्डिंग के लिए। एक बहुत ही बेहतरीन मुकाबले, ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए। आप जानते हैं कि इसके बाद बहुत मुकाबले आने बाकी है। दोनों हमारे ऑफिशियल अंपायर तैयार है मैदान के अंदर, और एक बेहतरीन लाइनअप में देखिए इसके क्रिकेट का शीर्ष माना जाता है। हर टीम यही तरीके से अंदर मैदान पर उतरेगी, क्रिकेट की भाषा। जास्त लक्ष कोणावरती आहे माहिती का? प्रवीण पाटील बाली यांच्यावरती आहे। इंडियन जर्सी आहेत, इंडियन जर्सी परिधान करून येतात, आणि पहा बरोबर आता कोणी बोलले की वीरेंद्र सेवाग आहेत, पण नाही, ते प्रवीण पाटील बालीच आहेत।
प्रवीण पाटील बाली आहेत ते सध्या मैदानावरती आहे. तिथून मारमल पाटील संघ मैदानावरती झाला दाखल. शिरगावचे 2 बॅटर सध्या मैदानावरती त्या ठिकाणी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. काय स्टार्ट होणार, कशा प्रकारे स्टार्ट होणार, कशा प्रकारे धाबा बनवणार. झहीरभाई बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे. शिरगावकडेही मोठी आहे बॅटिंग लाईनअप. तिथेही चांगले बॅट्समॅन आहेत. म्हणजे जय यांना पाहिलं, त्यानंतर सँडी, अक्षय सँडी आहेत, सँडी यांना पाहिलं, महेश आहेत, दीपेश लोखंडे आहेत, अजय आहेत, अनेक सारे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. त्यानंतर उमेश परेड आहेत. म्हणजे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहेत. पण दुसऱ्या बाजूला मारंबलपाडा कुठले 3 गोलंदाज वापरणार याची चर्चा असणार आहे. स्ट्रॅटेजी त्यांची असणार की शिरगावकडे चांगले बॅट्समॅन आहेत. जशी आपण सुरुवात मारंबलपाड्याची बॅटिंगची पाहिली, त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप होता, तिथून शिरगावचा थोडासा गोलंदाजीचा अटॅक कमी पडला. पण आता त्यांच्या अगेन्स्ट मारंबलपाडा तो गोलंदाजीचा अटॅक दाखवणार की शिरगावचा बॅटिंग अटॅक चालणार, हे मात्र महत्वाचं असणार आहे. जर काय वाटतंय. सही कहा धनंजय. इस मैदान पर शिरगांव के पास एक बेहतरीन बल्लेबाजी का नजारा पेश है. तो इस मैदान पर गेंदबाजी करने के लिए 3 गेंदबाज कौन से वापरे जाएंगे ना, उसकी चर्चा इस मैदान पर हो रही है. मगर कहते हैं ना धनंजय पाटिल, चर्चा ज्यादा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. सुबह की चाय बड़ों की राय समय समय पर होनी चाहिए. एक लाजवाब मुकाबले के लिए शुरुआत हो रही है. 2 बैटर मैदान पर आए हैं और जवाब तो देना होगा. ईट का जवाब बल्ले से, गेंद का जवाब बल्ले से. मगर आने वाली 18 गेंदें और 43 रनों की दरकार है, क्योंकि 43 रन बनाना है ना. तो ये दोपहर का क्षेत्र है और नारंगी के मैदान पर, इस मैदान पर बहुत कुछ देखा है. और क्या आज वो बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर देखा जाएगा. एक तरफ अक्षय और एक तरफ उमेश बल्लेबाजी के लिए आए हैं. मगर गेंदबाजी पर किसे बुलाया जाएगा. आशु को बुलाया गया गेंदबाजी पर. आप यहां पर आशु के अपने टीम के लिए इस मैदान पर गेंदबाजी का जलवा भी करेंगे, या इस मैदान पर अक्षय एक तरफ बल्लेबाजी का जलवा भी करेंगे. बिखरना तो होगा, क्योंकि इस मैदान में बने रहना होगा. फनलाइट में मुकाबले अगर खेलने हैं तो इस मुकाबले को जीतने के लिए जी जान दोनों टीमों को लगानी होगी. धनंजय पाटील. आणि दोन मोठ्या गोष्टी आहेत. 18 बॉलमध्ये 43 धाब्यांचा पाठलाग केला जाणार. तर ती एक म्हणजे जसं तुकाराम सरांनी काल म्हटलं की ती न्यूज नाही, ती ब्रेकिंग न्यूज बनणार आजची. दुसऱ्या बाजूला रोखलं गेलं, आणखीन एक अपसेट होणार आहे. पहिला बॉल ड्राईव्ह केला, समोरच्या दिशेने खेळलाय, लॉंग ऑफला खेळाडू आहे, प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. एक धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. आणि त्या ठिकाणी जतीन होते. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती वाढली गेले आहेत. एका धावेने संघाचं खातं ओपन केलंय. सुरुवातीला तुम्हाला सिंगल घेणं गरजेचं आहे. उमेश फरेड आहेत. उमेश फरेड यांना आपण परेडपाडा संघाला या मैदानावरती पाहिलंय. एक वेळा खास करून आपण आई ग्रुप परेडपाडा संघाला पाहिलं होतं त्या ग्रामीण स्पर्धेमध्ये. परंतु यावेळी आपण पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र प्रॉपर कनेक्शन नाही झालं. एक धाव त्या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या जर पाहिली, जर पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा. आशूची लाईन चांगली आहेत. हात खोलण्याचे चान्सेस आशू थोडंसं कमी देतोय असंच मैदानावरती जाणवतंय. सही कहा धनंजय. अक्षय स्ट्राइक पर आए, उमेश ने अपना खाता खोला, अक्षय ने भी अपना खाता खोला, टीम को पहुंचाया 2 रनों पर. अगली गेंद आशु इस मैदान पर फेंकने के तैयार. शॉर्ट गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे अक्षय. बैट और गेंद का समन्वय, गेंद विकेट कीपर के दस्ताने में डॉट बॉल. जितनी गेंदें डॉट आएगी उतना प्रेशर बढ़ेगा, समीकरण चेंज होगा. अब आने वाली 15 गेंदों का खेल आना बाकी है और 15 गेंदों में 41 रनों की दरकार है. धनंजय, प्रेशर तो दोनों तरफ है, गेंदबाजों पर, बल्लेबाजों पर. मगर प्रेशर को झेलेगा कौन, क्या कहना चाहेंगे. हा क्रिकेटचा खेळ प्रेशरचाच खेळ आहे. प्रेशर सहन करण्याची क्षमता, ताकद ही तुमच्यामध्ये असेल ना तर तुम्ही काही गोष्टी करू शकताय. अक्षय आहे समोर. हाफ ब्रेकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. प्रवीण पाटील बाली चुकी करते, थोडंसं चूक घडते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावा येतात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. पहिला 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आशू मैदानावरती जर झहीरभाई सध्याच्या घडीला पाहिलं तर आशू म्हणजे जसं मी म्हटलं ना की मारंबलपाडा संघाला या मॅच मध्ये आशा उमेद सर्व काही त्यांच्या बाजूने सध्या आहेत, पण त्यांना चांगलं काय करू शकतं तर गोलंदाजी अटॅक. आणि आशू सध्या पहिले 4 बॉल झहीरभाई खूप चांगले फेकलेत. सही कहा धनंजय पाटिल. 4 गेंदों का एक लाजवाब अंदाज में गेंदबाजी का जलवा. अभी तक बात की जाए तो 4 रन खर्च गए. आने वाली अक्षय के लिए अगली गेंद. ऑन साइड खेलना चाहते थे अक्षय, मगर बैट और गेंद का संबंध नहीं हो रहा है. ये गेंदें डॉट होगी तो प्रेशर बढ़ेगा, मगर आप आने वाली 13 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. और बात की जाए तो अभी भी 39 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए. धनंजय पाटिल, क्या कहना चाहेंगे आप. यस, डेफिनेटली आता मोठं आव्हान आहे सध्याच्या घडीला. 13 मध्ये 39, यानी की या बॉलवरती जर मोठा फटका नाही आला तर तिथे येणाऱ्या 2 षटकांमध्ये ते आव्हान थोडंसं कठीण होऊ शकतं, पण त्यासाठी प्रयत्न तुम्हाला करायला हवे. रिक्वायर्ड रन रेट सध्या 18च्या घरामध्ये आहेत आणि करंट रन रेट सध्या 4 वरती आपल्याला पाहायला मिळतोय.
बॅकवुडला गेले, फटका छान खेळलाय, स्ट्रोक सुंदर खेळलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, बॉल थांबेल का तर नाही थांबणार, चेंडू मात्र निघून जाईल. शेवटच्या बॉलवरती आलेला हा दर्जेदार खणखणीत मच नीडेड चौकार. देखिए क्या बेहतरीन शॉट खेला था अक्षय ने, बैकफुट पर गए, गेंद को खेला पॉइंट के ऊपर से और गेंद डीप पॉइंट बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए फरार. 12 गेंदें और 35 रनों की दरकार है. मगर धनंजय बात की जाए तो अब 17.5 के रन रेट से बल्लेबाजी करनी है यहां पर शिरगांव टीम के लिए. एक लाजवाब मुकाबला है. 12 चेंडू आणि 35 धावांचा आव्हान है. बिग फाइट, बिग लड़त आप देखने जा रहे हैं. लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ. कंपॅरिझन जर पाहिलं तर आई भवानीचा संघ 5 वरती पहिल्या षटकामध्ये विकेट नव्हती. शिरगावचा संघ 8 वरती आहे. नाही असं नाही की शिरगावचा संघ मागे आहे, शिरगाव पुढे आहे. 8 धावा धावफलकावरती लगावल्यात. जिथे महेश पाटीलच्या षटकामध्ये आई भवानी संघ ज्यावेळी बॅटिंग करत होता त्यावेळी फक्त 5 धावा होत्या आणि शिरगावचा संघ ज्यावेळी बॅटिंग करतोय त्यावेळी आशूच्या षटकामध्ये त्याने 8 धावा केल्यात. म्हणजे 3 धावेने अजूनही पुढे आहे तो शिरगाव स्पोर्ट्स, शिरगावचा संघ. सर्व आशा, अपेक्षा, उमेदी ह्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ज्वलंत आणि जिवंत ठेवायच्या आहेत. ही मॅच असं नाही की शिरगावचा संघ सुद्धा बॅकफुटवर आहे. तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. जशी बॅटिंग अभिने केली, जशी बॅटिंग प्रथमेशने केली, जशी बॅटिंग विशालने केली, तशीच बॅटिंग अक्षय, उमेश आणि येणाऱ्या कालावधीमधल्या खेळाडूंना करावी लागेल. तर जैरभाई हा मॅच शिरगावच्या बाजूने देखील जाऊ शकतो. सही कहा धनंजय, इस मैदान पर करना होगा, मेहनत करनी होगी. उमेश स्ट्राइक पर, अगली गेंद खेल तैयार. ये खराब गेंद है, ऑफ के बाहर गेंद. वाइड बॉल का इशारा. पेशर गेंदबाजों पर बढ़ेगा या फिर बल्लेबाजों पर? मगर अभी तक बात की जाए तो धनंजय बल्लेबाजों पर प्रेशर था, अब गेंदबाजों पर प्रेशर बढ़ता हुआ नजर आएगा. 12 गेंदों का खिलाना बाकी, 34 रनों की दरकार है. अगली गेंद उमेश के लिए आती हुई. आउट साइड खेला उमेश ने जमीन निक्षेप करते हुए मिड विकेट पर. जब तक गेंद को विशाल फील कर पाएंगे, 1 रन आसानी से पूरा करते हुए दोनों बैटर 1 रन के साथ रंग संख्या में बढ़ती, रंग संख्या डबल अंकों पर जाती हुई 10 रनों पर. आने वाली 11 गेंदें, 33 रनों की दरकार है. धनंजय क्या कहना चाहेंगे? मैं तो चाहूंगा कि आने वाली 11 गेंदें है ना, 5 बड़े शॉट आपको खेलने, मगर गेंदबाज करने देंगे, बल्लेबाज अक्षय कर पाएंगे. यस, डेफिनेटली चर्चा त्याही गोष्टीची. 11-33 सोडून दिलाय आणि या पंचांचं मात्र पंचांवरती काम टाकलंय. पंच सांगतात यस डेफिनेटली व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन ऍड होईल. 11 बॉलचा खेळ शेष आहे, 32 धावेची गरज आहे. या पुढील होणारा मॅच आहे. चला दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. खुशी 11 मंगलमूर्ती सफाळे आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल सुरुची बॉईज वसई. दोन्ही टीमचे कॅप्टन या. विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. अक्षय, सँडी सध्या मैदानावरती संघर्ष करतायत आणि अक्षयचा विचार केला तर 6 बॉल त्याने फेस केला. झैरबाय 7 धाब्यांवरती खेळतोय. आता अडचणी वाढल्यात. 10 मध्ये 32. सही कहा धनंजय, 10 गेंदे 32 रनों की दरकार है. आउटसाइड पर खेला, गेंद बल्ले पर आई नहीं अक्षय द्वारा, मगर गेंद मिड विकेट क्षेत्र में ट्रैवल हुई. जब तक गेंद को फील किया जाएगा, 1 रन आसानी से पूरा होता हुआ. अब आने वाली 9 गेंदों का खेल आना बाकी है. मैच कभी इधर तो कभी उधर वाला. ये क्रिकेट का खेल ही ऐसा है ना, कभी आपको खुशी देगा, कभी गम देगा, कभी ये रुलाएगा, कभी हंसाएगा, पता भी नहीं चलेगा. धनंजय क्या कहना चाहेंगे? 9 में इस मैदान पर अभी भी 31 धाब्यांची गरज आहे आणि हा असाच खेळ सुरू होता. मारंमलपाडा संघाचा संघ देखील 9 बॉल पर्यंत या सिच्युएशन मध्ये होता. खेळ त्या 9 बॉल मध्ये बदल होता झैरबाय. त्या शेवटच्या 9 बॉलमध्ये म्हणजे 1.3 षटकानंतर तो खेळ जो बदलला होता ना, तिथून मारंमलपाड्याने थोडासा गेअर चेंज केला होता. आई भवानी संघ तिथून थोडासा पुढे आला होता. आता इथून शिरगाव संघ तो गेअर चेंज करतोय की पुन्हा थोडासा बॅकफुटला राहतोय, हे पाहण्यासारखे असणार आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 8 मध्ये 30. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही जुळत. अक्षय यांच्या बॅटमध्ये आज हवाई सफर, हवाई हल्ले करण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न मानस मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत आणि त्याचं कारण मैदानावरती सुरू असलेली ही चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 29 धावा, हे मॅचचं समीकरण आता मात्र पाहायला मिळते. शेवटचा बॉल निर्णायक आहे. उमेश मात्र पाहायला मिळतात. उमेश फरेट. शेवटचा बॉल आक्रमण, हल्ला बॉल केलाय आणि परंतु तो बॉल विशाल यांनी मात्र अडवण्याचा प्रयत्न केलाय. कॅच सुटलाय परंतु त्या ठिकाणी बॉलला अडवलाय. 1 धाव मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू मैदानावरती शेष असणार आहे. 6-28 धावांची गरज आहे आणि ऍक्शन रिप्ले पुन्हा पाहू शकतात आपल्या स्क्रीनवरती. हा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न उमेश फरेड यांच्या बॅटमधून बॉलला खेळलं गेलं. त्या ठिकाणी होते विशाल पाटील, बॉलला अडवण्याचा प्रयत्न करत होते आणि बाउंड्री लाईनच्या जवळपास 2 ते 3 पावलं अगदी पुढे होते. कदापि हा कॅच होऊ शकला असता. बाकीचे खेळाडू ते सांगतात विशाल यांना की कॅच होऊ शकला असता. 6 मध्ये 28 ची गरज आहे. एक ब्रेकमध्ये संगीत.
में धनंजय देखिए आपने सही कहा कि वहां पर वो कैच बन सकता था, मगर विशाल ने देखा कि अगर वो कैच पकड़ दे, अगर सिक्स से चलेगा तो ये मैच से भी थोड़ा सा फिर परेशानी गेंदबाजों पर हो जाएगी। मगर एक लाजवाब स्पोर्ट देखने को मिला है, मगर देखना होगा आने वाली 6 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ, एक तरफ अक्षय तो एक तरफ उमेश बल्लेबाजी कर रहे हैं, जलवा दिखाना होगा, मगर गेंदबाज करने देंगे, बल्लेबाज कर पाएंगे, क्षमता है, मगर करना होगा तो आज ही करना होगा। अगली गेंद खेल तैयार, शॉर्ट गेंद थी, जागतेरों का आदेश देती हुई गेंद विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। जितनी गेंदें आप डॉट आएगी उतना प्रेशर होगा। धनंजय क्या कहना चाहेंगे आप? बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ, 5 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। 43 का लक्ष्य था, 15 रन आपने जोड़े हैं, मुकाबला ऑन है, टीवी ऑन रखी है। फुल टॉस गेंद थी, ड्राइव की ऑन साइड पर गेंद विकेट पर जाती हुई विशाल जब तक गेंद को फील कर पाते, 1 रन आसानी पूरा होता हुआ, मगर एक रन से यहां पर हमारा कहेगी कि हमारा खुज नहीं जाएगा। मगर क्या गेंदबाजी, क्या बल्लेबाजी का जलवा बिक रहा है। आज बड़ी टीम के सामने एक मात देते हुए नजर आ रहे हैं, फाइटिंग इस मैच को देखने को मिलती हुई। अक्षय अगली गेंद के तैयार, राइट ओवर से गेंदबाजी होती हुई, आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद हवा में, लंगों पर कैच बनेगा, मगर गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। मगर मेहरबा ये सिक्सर आते आते आपने देरी तो नहीं कर दी, एक ब्रेक के बाद आएंगे मैच की तरफ। थैंक यू। देखिए एक्शन रिप्ले भी आप देख सकते हैं, और बेहतरीन बल्लेबाजी कर रही है अक्षय, 22 रन बने हैं। ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद बैट की कोन पर लगती हुई ऑन साइड विकेट पर ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा। अब थोड़ा सा ये मुकाबला सिरगांव के पक्ष क्या सटकता हुआ नजर आ रहा है। 2 गेंदों का खेल आना बाकी है, ये 2 रन पूरे हुए, मगर आप यहाँ पर 24 तो बने, मगर मुश्किल आसान है। मगर क्रिकेट का खेल है दोस्तों, आखिरी गेंद जब तक मैदान पर गिरी नहीं, इस मुकाबले को मैंने हार मानी नहीं, इस मुकाबले को मैंने जीता नहीं। ऑन साइड पर अक्षय के बल्ले से, मगर गेंद हवा में है, आप कोई गलती नहीं करेंगे विशाल। बल्लेबाज अक्षय की खेली को लगता हुआ विराम, बल्लेबाज कौन? कम ऑन डीजे। आपण टॉस साठी या, आपल्याला पुकार दिली गेलेली आहेत। नाणेफेकीचा कॉल होतोय, एक बाजूला आपण बांधणार होतो नक्कीच सूर्यजी बॉयज और जहीर भाई हमारे, उनके शुभ हाथों से ये टॉस देखने को मिलता हुआ। जहीर भाई आपको हमारा सलाम, नमस्कार, आदाब है। एक बेहतरीन व्यक्ति इस विराट नगरी की, जिन्होंने हर बार इस नारंगी को अपना आगाज दिया है, वैसे हमारे व्यक्ति और तमाम विराट की तमाम जनता को बड़ा सपोर्ट में रहने वाले व्यक्ति हम देख रहे हैं। जहीर भाई आपका बहुत बहुत शुक्रिया, आपके शुभ हाथों से टॉस हुआ, आपने इस टूर्नामेंट को अपना कीमती वक्त दिया है। शॉट गेंदी पुल करने गए, मगर मिस टाइम शॉट है, हार्ड लक टीम शिरगांव और मन बड़ा टीम नेक्स्ट मैच के लिए आपको बहुत बहुत बधाई रहेंगी। आइए नेक्स्ट मैच की थोड़ी देर में शुरुआत होगी, जो टॉस हुआ है जहीर भाई के शुभ हाथों में, और किसके पक्ष में वो टॉस गिरा है ये भी हम देखेंगे थोड़ी देर के बाद। और जब मैच शुरू होगी माइक्रोफोन पर आवाज सुनाई देंगे हमारे धनंजय पाटिल सर जी के द्वारा।